या यशस्वी शिंदेला आणि अक्षता म्हात्रे या दोन आपल्या मुलींना आई या बहिणीसारख्या सर्वांच्या आपण जेव्हा भारत देशामध्ये आपण प्रतिनिधी घेतो, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, या बांधवांना जेव्हा अत्याचार होतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण आत्मबल वाढवलं पाहिजे की भविष्यामध्ये असे प्रकार न घडता यांना अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी आपण जाऊन विनंती करायला पाहिजे की यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। ग्रामस्थांचा छोटासा मेसेज जो रायगड जिल्ह्यातील उरण गावातील यशस्वी शिंदे हिच्यावर अमानुष अत्याचार झाला आणि निर्गुण हत्या झाली तिची। हत्येमागचं कारण तुम्हाला सगळं समजलेलं आहे, परंतु या हत्या का होतात, कशामुळे होतात, तर माझी 1-2 मिनिटे मी तुमचे घेतोय। महत्त्वाचा विषय असा आहे की रात्री 9 नंतर आपल्या मुलांना मोबाईल न देणे, इंटरनेटवर कोणाशी चॅटिंग करतात, कोणाशी बोलतात, काय समजत नाही, आईवडिलांचं लक्ष नसतो। तर सर्व पालकांना माझ्याकडनं विनंती आहे, काही मुलं अभ्यासासाठी ऑनलाईन राहतात, काही मुलं वेगळ्या कारणासाठी ऑनलाईन राहतात, ते ऑनलाईन न राहता ऑफलाईनमध्ये रात्री 9 नंतर कोणालाही मोबाईल हा विषय नको आहे, कारण ह्या भरकटण्याच्या बाजू आहेत मोबाईलला आणि ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत ह्या अतिशय निंदनीय आणि क्रूर आहेत। तर समाजामध्ये असे कंटक आहेत लोक, ते अतिशय घातक लोक आहेत। त्याच्यापासून आपल्या ज्या मुली शिक्षणाला बाहेर जातात, कोण हॉस्टेलमध्ये राहतात, तर त्या मुली म्हणजे आपल्या आई बहिणीच आहेत, तर त्यांच्यावर हे क्रूर अत्याचार झालेले आहेत।
रायगड जिल्ह्यामध्ये 3 प्रकार घडले लगातार या महिन्यामध्ये. त्याचा निषेध करण्यासाठी पोयनाडची ही सर्व मंडळी एका मेसेजवर सर्व मंडळी आले. खूप बरं वाटलं, कारण गेल्या 4 वर्षापूर्वी येथील लोणावळ्यामध्ये जैन समाजाच्या अल्पवयीन मुलीवर असाच प्रकार घडला होता. त्यावेळेला संपूर्ण गाव एकत्र आला होता. मित्र हो, जास्त वेळ कोण बोलणार आहे? 2 शब्द आणखीन? बरं. या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण इथे जमलोत. आता सर्वांनी मेणबत्ती पेटवून घ्या. या यशस्वी शिंदेला आणि अक्षता म्हात्रे या 2 आपल्या मुलींना, या बहिणीसारख्या सर्वांच्या, आपण जेव्हा भारत देशामध्ये आपण प्रतिज्ञा घेतो, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, या बांधवांना जेव्हा अत्याचार होतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण आत्मबल वाढवलं पाहिजे की भविष्यामध्ये असे प्रकार न घडता यांना अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी आपण जाऊन विनंती करायला पाहिजे की यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. कठोर कायदा या ठिकाणी आला पाहिजे आणि त्यांना फाशी झाली पाहिजे. त्यासाठी आपण त्यांना आता त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करायची आहे की ईश्वर त्यांना चिरशांती लाभण्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे. सर्वांनी 2 मिनिटं सगळ्यांनी मेणबत्ती पेटून घ्या. रेड सावधान. आहे त्यांच्याकडे.